ज्ञानी व्यक्तीच्या जीवनाविषयी आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या धारणा आहेत. ज्ञानी व्यक्ती म्हणजे असाच असला पाहिजे, तर तो ज्ञानी किंवा संत. काही समाजामध्ये जे दिगंबर समाज आहे, तर कपडे घातले तर तो संत नाही आहे. तो कपडे नाही, कुठलेच नाही घातले तर तो संत. त्यानंतर ख्रिश्चनांमध्ये त्यांना जर कष्ट नाही घेतले, स्वतःच्या शरीराला टॉर्चर नाही केलं, तर तो संत नाहीये. काही समाजामध्ये 2 वेळेस जेवण केला तर तो भोगी. संतांना एकच वेळेस जेवण केलं पाहिजे. बाहेरचे ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा त्याग केला पाहिजे. म्हणजे जसं विमानात फिरला तर तो संत नाही, लक्झरी गाडीमध्ये फिरला तर तो संत नाही. नाही, आपण ही समाजामध्ये अशा धारणांविषयी चर्चा ऐकतो ऐकतो की नाही. म्हणतात ना, हे कसले संत असे विमानानं फिरतायत, लक्झरी गाड्या आहेत, त्यांची एवढी प्रॉपर्टी आहे, असले कुठले संत आहेत. तर ह्या धारणा आहेत. मग संत ज्ञानी कोण आहे? तर जो वर्तमान क्षणामध्ये जगतो तो संत, तो ज्ञानी. मग आता वर्तमान क्षणामध्ये जगतो म्हणजे काय? तर तो जेवण करत असेल तर फक्त जेवणच करणार, नाहीतर मग सामान्य माणसं जेवण करत असताना इतर कुठल्या गोष्टीची प्लॅनिंग करतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनामध्ये येतात आणि त्या विचारानुसार त्यांच्या आतमध्ये काहीतरी दुसरंच चाललेलं असतं, असतंय की नाही. काहीतरी दुसरंच चाललेलं असतं. पण संत ज्ञानी जे आहे, तो जे काम करतोय ते कामाच्या व्यतिरिक्त दुसरं काही करत. म्हणजेच काय आहे, त्याचं मन हे पूर्णपणे वर्तमान क्षणामध्ये असतं. आणि मग असे जे एनलायटन पर्सन्स आहेत, त्यांची सुद्धा ओळख पारख, त्यांच्याविषयी संशय असणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात होतात की नाही. कारण आपण एक पक्क आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवलेलं आहे की जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे सत्य आहे, त्याच्यावरच संशय घेतला जातो, आहे की नाही. एखादा दारू पिदाडे आहे, तर तो खरंच आहे का म्हणून काही शोध घेतो का आपण? नाही, लगेच त्याच्यावर ठस्सा मारून मोकळा होऊन जातो की आहे हे. पण एखादा माणूस खूप चांगला आहे, इतरांना मदत करतो, त्याच्या वाणीमधून वाईट शब्द कधी निघत नाहीत, सगळ्यांविषयीची धारणा चांगली आहे त्याची, असं व्यक्तिमत्व समोर आलं की आपण काय करतो, सर्व अंगांनी त्याला त्याची परीक्षा घेतो. म्हणजेच संशय निर्माण करतो, हा खरंच आहे का, असं होत आहे ना असं. आणि हा जो संशय आहे, तर एका दृष्टीनं जर आपण विचार केला
तर आपल्यामध्ये जर संशय निर्माण झाला तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. कारण संशयामधून त्या संशयाच्या अग्नीत जळून जळून जेव्हा आपण बाहेर निघू आणि मग आपली श्रद्धा, आपला विश्वास जेव्हा दृढ होईल, त्यावेळेस आपण ज्ञानी असण्याकडे मार्गक्रमण करू. आणि दुसऱ्या दृष्टीनं जर विचार केला तर संशयामध्ये गुरफटून गेलो तर आपली प्रगती होत नाही. होते का? नाही होत. एक व्यक्ती असा होता की घराला कुलूप लावलं, तर कमीत कमी 15 वेळा तो परत येऊन बघायचा, कुलूप लावलंय का नाही लावलं. ओढून बघायचा, थोडं अंतर गेलं की पुन्हा यायचा, पुन्हा ओढून बघायचा. आणि अशा पद्धतीने जर समजा आपण गुरफटून गेलो तर आपली पुढची प्रगती होत नाही. मग संशय येणं चांगलं आहे, परंतु त्याच्यातून आपण तप्त होऊन निघालं पाहिजे. आणि जो ज्ञानी असतो त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं भय नसतं. कारण तो कसा असतो? आत्मस्थित असतो. आणि जिथे आत्म्यामध्ये विलीन झालेलो आहोत आपण, त्या ठिकाणी दुसरं आणि भय. भय केव्हा निर्माण होते? जेव्हा दोन असतात तेव्हा भय. एकच असेल तर भय होईल का? नाही होणार. दोन असतील तर भय. मग जेव्हा आपण आत्मस्थित होतो तेव्हा एकच राहत. आपलं जे मन आहे, ह्या मनामध्ये काय काय असतंय? आवड असते, निवड असते, काही आवडते, काही नाही आवडत. आणि मग अशा मनात जेव्हा आपण गुरफटलेलो असतो त्यावेळेस काय होतंय? जर कोणी आपल्याला चांगलं म्हणलं, आपलं गुणगान गायलं, तर आपण वर जातो. आणि कोणी जर आपल्याला वाईट बोललं तर लगेच आपण नाराज होऊन जातो. होतं ना? असं होतं की नाही? मग ज्ञानी व्यक्ती जर असेल तर तो काय, त्याला काही फरक पडत नाही. कोणी आपल्याला चांगलं म्हणलं का, वाईट म्हणलं का, है की नाही? किंवा आपल्या कुठल्या कृतीविषयी, कुठल्या विषयी जर समजा कुणी संशय घेतला का, किंवा आपल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा पद्धतीनं कुणी काय बोललं का, कुणी काय कृती केली का, ह्याचा त्याला काही फरक पडत नाही. आणि प्रत्येकाला आपल्या आतमधला आवाज, अंतरात्म्यातला आवाज ऐकण्याची सवय लागली की मग त्याला नक्की समजतंय काय खरं आहे, काय खोट आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे. फक्त काय पाहिजे? तर आतला आवाज ऐकता आला पाहिजे, त्याच्यावर विश्वास असला. नाहीतर मग गुरुदेवांना एक पत्रकार भेटला अमेरिकेमध्ये आणि त्यांनी काय विचारलं, तुम्ही एनलायटन आहात, संत आहात, आहात का?
आणि तोही आक्रमकतेने येऊन सांगा मला आत्ताच्या आत्ता, तुम्ही संत आहात का? तर त्यावेळेस गुरुदेवांनी काय सांगितलं, नाहीये. मग त्याला तो विश्वास नव्हता. नाही नाही, तुम्ही खोटं बोलतायत. नाही नाही, तुम्ही खोटं बोलतायत. जेव्हा 5-6 वेळेस विचारलं, मग त्यावेळेस ते काय म्हणते, काय म्हणला तो गुरुदेव, काय म्हणले त्याला की मी खरंच नाहीये. मग त्यावेळेस तो काय म्हणतो की मला आतून असं वाटतंय की तुम्ही संत आहात. तर त्यावेळेस गुरुदेव त्याला काय म्हणले, मग तुला जे वाटतंय आतून, तो आवाज ऐक ना मग, आणि त्याच्यावर विश्वास ठेव. आपली गडबड काय होते, अंतरात्म्यातून येणारा आवाज आहे त्याच्यावर विश्वास नसतो. जेव्हा अंतरात्म्यातल्या आवाजाचा विश्वास आपल्यावर राहील, विश्वास करू आपण, त्यावेळेस आपण ज्ञान आत्मसात केलेलं आहे. आणि मग आपल्याला नक्कीच तुम्ही बघा, कुठेही आपण बाहेर समजा आपण थोडस काही मर्जी राखण्यासाठी खोटं बोललो, तरी आतमध्ये आपल्याला माहित असतंय की आपण कोण आहोत. असतं की नाही? प्रत्येकाला आपल्याला माहित असते की आपण आतून कोण आहोत. मग असा व्यक्ती बाहेर दिखावा करत नाही, कुठल्याही प्रकारचा दिखावा नसतो. आपण जे नाही आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न तो कधी करत नाही. तो ज्ञानी आहे की नाही? आणि मग हे आपल्या जीवनामध्ये प्राप्त केव्हा होते, जेव्हा आपण शांत असतो. आणि शांत राहण्यासाठी काय करावं लागते, तर ध्यान करावं लागतं, साधना करावी लागते. तेव्हा ध्यान करतो, साधना करतो, त्यावेळेस मन शांत, आणि शांत मनामध्ये हे सगळं उपसत आहे. मग अशा व्यक्तीचा कोणीही निषेध करू शकत नाही, कोणी त्याला नाकारू शकत नाही. नाकारू शकते का? नाही नाकारू. आणि असा व्यक्तीच जाणू शकतो की मी म्हणजेच ईश्वर आहे. मी म्हणजे कोण आहे? ईश्वर आहे. इकडे तिकडे शोधायची गरज नाही, तो आतमध्येच आहे माझ्या. परंतु हे एकदम सुरुवातीलाच असं नाही होत. तर त्याच्या 4 प्रकारचे स्टेप्स सांगितलेले आहेत. एकदम एकदमच मी ईश्वर आहे असं म्हणायला म्हणतात, परंतु अनुभूतीमध्ये ते नाही येत. है की नाही? अनुभूतीच्या दृष्टीनं जेव्हा बघितलं, तेव्हा सुरुवातीला काय होते, काय म्हणतो त्याला आपण, सहवास. आहे की समीप. नाही? हा, सहवास. आणि त्यानंतर काय होते मग, सुरुवातीला होते समीप, जवळीक. मी ईश्वराच्या जवळचा आहे. जवळ आहे. पहिली पायरी काय आहे, मी ईश्वराच्या जवळचा आहे. दुसरी पायरी काय आहे, ईश्वराचं सानिध्य म्हणजे सहवास. मी ईश्वराच्या सहवासामध्ये आहे.
आणि तिसरं आहे ते सारूप्य. सारूप्य म्हणजे त्याचं आणि माझं रूप एकच आहे. तो जसा दिसतो तसाच मी पण आहे. सारूप्य. आणि सायुज्य म्हणजे फरक नाहीये काही. सारूप्यमध्ये काय येते, तो आणि मी एकच आहे. आणि सायुज्यामध्ये काय येते, एकच आहे. इथे द्वैत नाही आहे, अद्वैत आहे, एकच आहे. आत्मा, ईश्वर आणि मी एकच आहे. हे काय झालं, सायुज्य. म्हणजेच सामिप्य, सानिध्य, सारूप्य आणि सायुज्य, ह्या चार पायऱ्यांनी आपण ईश्वराच्या एकरूपतेमध्ये जातो. सुरुवातीला आपल्याला काय वाटेल, की मी त्यांच्या खूप जवळचा आहे, ईश्वराच्या खूप जवळचा आहे. त्यानंतर ईश्वराच्या सानिध्यामध्ये आहे. त्यानंतर ईश्वराचं आणि त्याचं रूप माझं आणि त्याचं सारखंच आहे. आणि चौथं काय आहे, तो मीच आहे. आणि ह्यालाच आपण आत्मस्थिती म्हणतो. हेच साक्षीत्व आहे आणि हेच आत्मसाक्षात्कार आहे. मग हे ज्याला प्राप्त झालं तर तो जीवनामध्ये कसा आहे, मुक्त आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. कुठल्याही प्रकारचं चांगलं वाईट, त्याच्यानंतर पाप पुण्य, हे काहीही त्याला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. मग त्याच्याविषयी तुम्ही काही बोला, त्याला काही फरक पडत नाही. त्याच्या त्याच्या जवळ जाऊन तुम्ही काही कृती करा, त्याला काही फरक पडत नाही. किंवा त्याच्या विचारांना तुम्ही छेद द्या, त्याला काही फरक पडत नाही. आणि राजा जनक काय म्हणतो, की मला हे प्राप्त झालेलं आहे. आणि कशामुळं प्राप्त झालेलं आहे, तर ह्या ज्ञानामुळं मला हे सगळं प्राप्त झालेलं आहे.